वर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10वा. राधे कृष्ण. अवंती नगरीतील दरिद्र ब्राह्मणाने केलेल्या मौन भोजन व्रताने त्याचा उद्धार झाला. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जय श्री रुक्मिणी रमणा. कृपा सागरा दया घना. तव स्मरणे अगनाशना. जाय निरसुन तत्काळ. तुझे नामे उपजो प्रेमा. हेची देई सर्वोत्तमा. निशिदिनी आत्मराया. भजन घडो अक्षयी. आता शक्ती नसे शरीरी. भजनहीन वेक्षण भरी. ओसंत नाही या संसारी. आठवण अंतरी पाय तुझे. परीन कंठेची काळ. चित्ती वाहे तळमळ. केधवा येईल उकटी वेळ. नेनो कपाळ महाराजा. एका श्रोते हो चतुर. मलमास कथानक सार. जय एकता पापे अपार. भस्म होती क्षणमात्रे. लक्ष्मी नारायण संवाद. परिसा होऊनी सावध. संस्कृत भाषेचे प्रबंध. प्राकृता व बोध परिसावा. श्लोक लक्ष्मी रोवाच. भगवन ब्रूहि मे सर्व. मलमास यत्फलम. उपवासस्य सामर्थ्य एषा. नस्ति मुलीमुलुंचे. किंकर्तव्य नरेशस्तु. कथं पापं क्षयो भवेत. तद्वत्सस्व सुरश्रेष्ठ कृपात्वं ममोपरी. लक्ष्मी म्हणे कृपावंता. मागे निविदली उपोषण कथा. परी जया अंगी नसे सामर्थता. उपाय केवता तयाते. तयाने व्रत केवी कीजे. परलोकी कैसे निपाविजे. ये विषयी ती विधिजे. कवन कीजे सार्थक. परी सोनिया ऐसे उत्तर. वदता झाला शारंगधर. ये विषयीचा तो प्रकार. श्रवण कीजे शुभानने. श्लोक श्री कृष्ण उवाच. शृणुदेवी प्रवक्ष्यामि. व्रतं प्रापन आशंचम. येषामुपोषणे शक्तिर्मानसी किंचित् भक्षणे. तेरेक भुक्तं कर्तव्यं हरिवश्ये नित्यं. तथा मौनंच कर्तव्य अनंत फल मिपुत्सी. विष्णू वदिते अवसरी. शक्ती नाही ज्याचे शरीरी. त्याचे व्रत श्रवण करी. कवने परी आचरावे. त्याने करावे हविषान्य. वैरी एक भुक्त करून भोजन. करावे मौन्य धरून. नसे अन्य साधन पै. मौन्य भोजना ऐसे पाही. साधन दुसरे नाही नाही. तेने माते जिंकले पाही. एके नवाई आनिक. मौनेचे पापाच्या शय. मौने सौभाग्य प्राप्त होय. मौने सर्व शांत होय. निरसुनी जाये सर्व अरिष्टे. मौने कलहाची हानी. मौने आयुष्यवर्धनी. मौने सौख्याते पावनी. मौन्य भोजनी सादर. त्रिकार्याते असावे मौन्य. स्नान होम आणि भोजन याचे फळ करी श्रवण. अति आदरे करून या. मौन्य केली या स्नान. कांती सुंदर तेजस्वी पूर्ण. आणि होय श्रीमान. करी स्नान मौनेशी. होम करिता मौन्य करून. आयुष्य वृद्धी होय जाण. आणखी साधन करता भोजन मौनेशी. स्नाने संतुष्ट होय जाण. अग्नी संतुष्ट होमे करून. मौन्य करिता भोजन. स्वय नारायण संतुष्टे. प्रसन्न होता वरुण. दिव्य कांती होय तेने. होम करिता मौन्य करून. श्रीवर्धमान अग्नी करिता. नित्य भोजन करिता मौन्य. सायुज्यता पावे तेने. ऐसे मौन्य भोजनाचे कारण. केले कथन सकळिता. पंचप्राणाहुनी करिता. बोलू नये सर्वथा. संपूर्ण भोजन करिता. पापे नासती समूळ. ऐसे भोजन करिता पाही. तया ते प्रायश्चित्त आणिक नाही. प्रायश्चित्ते पापे दहन होई. हा निर्णय शास्त्री असे. मौन्य भोजन करिता आणिक प्रायश्चित्त न लगे तत्वता. पापे भस्म होती जाणता. नसे असत्या हे वाणी. ऐसे प्रतिदिनी जया ते घडत. त्या एवढा नाही पुण्यवंत. तयावरी मलमास झाला प्राप्त. तरी अधिकाधिक पै. आदो संपूर्ण एक मास. तो तव अवघाची पुण्य दिवस. तया माझे विशेष. तेही निशेष अवधारा. दशमी द्वादशी तिथी पाही. पौर्णिमा अमावस्या तेही. सर्वा वरिष्ठ तिथी ह्याही. शास्त्री नवाई बोलिला असे. युतिक्या तिथीवरुनी. पर्वकाळ टाकीजे ओवाळूनी. व्यतिपात वैधृती कल्याणी. युतिक्यावरुनी ओवाळीजे. प्रत्यही जरी न घडे स्नान. अथवा ब्राह्मण पूजन. नक्त अथवा मौनी भोजन. दीपदान यथाविधी. न घडे अपपादिदान. न घडे ब्राह्मण भोजन. सत्पात्री न घडे गोदान. त्याची लक्षणे एके पा. इतकेही न घडे जरी. त्रिरात्र व्रता ते स्वीकारी. स्नानदान बरविया परी. नक्त करी मौन्य भोजन. यासी तो वेचावे न लागे काही. कष्ट करावे स्वदेही. तेने तुष्ट मानशे शेषाही. पर्व सर्वही कुल कल्याण पुढे. हेचे व्रत नारदे केले. तया ते ज्ञान प्राप्त झाले. सत्यवती नाथे सेविले. विश्वामित्रादी भले मुनींद्र. याने केले मौन्य व्रत. तरीच पावले ब्रह्मत्वत्व. ऋषी मंडळी माझे महत्व. प्राप्त झाले तया ते. आधीच मलमास उत्तम. त्यावरी द्वादशी पर्व नेम. वरी पौर्णिमा उत्तमोत्तम. कैसा राहे पापलेशा. सकळ ज्ञान केले याचे फळ. अथवा तीर्थ केले याचे फळ. किंवा पुरश्चरण मंत्रमंडळ. किंवा दिले पृथ्वीदान. इतकेही घडता एकीकडे. मौन्य भोजन जया ते घडे. तरी ना तुळे तया ते न घडे. सांगतो रोकडे श्लोकाधारे. सर्व फलं च मौनेन तिथी नक्षत्र योस्ततं. इष्टातुर्थफलं तस्य. मलमासे तु मौनतः. मौनव्रतिततो धन्य. स्नाने वे भोजनार्चने. अजन्मतः कृतांत
मोचते नात्र संशया उपासेन यत्पुण्यं जायते सत्संवत्सरात तत्पुल्यं लभते देवी मौननेकेन मानवे टीका. मासवरी उपोषण करता पाहे षट्संवराचे पाप जाये एक पर्वणी मौन्य भोजन होय तरी लाभ पाहे ती दुखाची तयावरी पौर्णिमा तेथी स्नानदान घडे अतिथी वरी मौन्य भोजनाची रीती नाही गणती पुण्याती हे विषयी पुरातन इतिहास श्रवण की जे सावकाश बोलता झाला जगदीश त्याच्या भावार्थास परितू. पूर्वी अवंती नगरी जाण वेदशर्मा नामे ब्राह्मण तपो तेजे दीप्यमान सूर्यनारायण दुसरा तो स्वाध्यायी नित्यरत असे दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नशे स्वधर्माचार काळ क्रमित असे लोलंगत नसे निजांगी नीर असता निरहंकारी मत्सर कोणातेही न करी प्राणी मात्रा ते कृपा करी अपत्यापरी जीव मात्री तव प्रवर्तला मलमास ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस म्हणे पदरी संचय नसे धनास वाटे हव्यास धनाचा त्याशी उपाय की जे कवन भिक्षा मागता न मिळे कवन कोणी न देती वस्त्र जीर्ण मग द्रव्य कोठून प्राप्त होय फुकाची न मिळे तक्र पाणी हे तव सोली व दुःखाची करणी पूर्ण दरिद्र कृपे करुणी दिदले मज लागुनी भगवंते जरी कष्ट व्हावे शरीर तरी शक्ती नाही अपार उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण क्षणभरी नसता अन्न तत्काळ जाऊ पाहे प्राण प्रीतक्षोभ होय तत्क्षण या लागी उपोषण घडेना यशी चिंता करिता हृदयी निज ध्यास बैसला जीवी म्हणे पुण्यलेश आमचे देवी प्राप्त केवी होऊ शके मुमुक्षु दशा दृढोत्तर अंगी बांधता भ्रष्टाचार कृपाळू तो सर्वेश्वर द्रवले अंतर त्याचे स्वप्नी येऊन या श्री अच्युत तया ब्राह्मणा ते संबोधित म्हणे मी सांगतो निश्चित करी व्रत मौन्य तेव्हा मौनेची करावे स्नान मौनेची की जे हवन मौनेची साधावे भोजन न लगे आन साधनाते पर्णाचा करीन त्याग मास मात्र नेम प्रसंग उपरी उद्यापने यथा सांग तेने श्रीरंग संतोषे ऐसे स्वप्न होताची निशिते एरूचा काटला होते म्हणे दृष्टांत दिला भगवंते म्हणून हर्षाते निजमनी मग प्रतिदिनी प्रतारंभ करता झाला स्वयंभ मौन्य व्रती अलभ्य लाभला भला तयाते प्रातकाळी नर्मदा तीरी स्नानाते जातसे निर्धारी मौन्याची येतसे माघारी याचना न करी कवनाते करुणी देवदेवतार्चन विधियुक्त तत्वानुष्ठान सारुनिया होम हवन नक्त उपोषण करतसे अस्तमानी करी भोजन स्वपंक्तीत तिथी जाण परिस्वप्न वचनी भावार्थ धरून करी आचरण मौन्यशी धन्यते सांसारिक जन जयाते घडे अतिथी जाण नको देवा येशी याचे जीने असाक्षी भोजन जयाते ऐसा नवे वेद शर्मा कर्म करी अकर्मा सदा सर्व काळ सर्वोत्तमा भजन प्रेमा अगम्य संपूर्ण भरता एक मास उद्यापन करी यासायास चित्ती धरून अति हव्यास मौन्य व्रतास संपविले त्या व्रत प्रभावाते करून आरोग्य कांती वर्धमान जरा मृत्यू दूर होऊन पावे निर्वाण पदाते श्लोक एवं नानाविधा भोगावरामतो हिचार्थिता दत्ता मया सुमन सावरेतेन परितोषिना मग त्या विप्रा लागी पाही संतोषिनी शेषशाही विमानान भिले लवला ही उतरून नेला वैकुंठा इंद्र करतेसे सन्मान आपला निकट बेसवून स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण भोगिता झाला स्वयपै तो ब्राह्मणादपे वरी स्वर्गलोकी वास करी साक्षी घे श्लोकांतरी नसे वैखरी अप्रमाण श्लोकम धन्य सत्वम कृतकृष्टश एनेंद्रंत्रवमुतं मौनाधिकं कृतं विप्रं तसेद फलमिदृशम् इंद्रमस्तं माह संपूज्य देहि मे किंचित दीपस्तं मौनव्रते दीनकजं फलं कृत्वा कृपामयी सविप्रो याद्यपि वैकुंठे वसते बहुसौख्यभाग एवं कृताधिके मौनं व्रतिकी लभते नैव. हे सतरला वेदशर्मा म्हणून श्रवण केले तुम्हा या लागी भाविक हो धरुणी प्रेमा हृदयी पुरुषोत्तमाध्यायी जे संकल्प विकल्प करून दूर मिथ्या जाणून संसार हृदयी चिंता रघुवीर ने तसे पैल पारस तासाते ज्याचे नाम घेता जाण जळी तरले हो पाशान ते तव निर्जीव की हो जाण परी महिमान नामाचे मग मानव देह तो सजी हो केवी न तरे पहा हो परी एक निष्ठे विन देवो केवी पावे दासाते पूर्ण भावार्थ विन सर्वथा कृपानेचे अनंता या लागी श्रोते हो तत्वता आचारावे व्रता निज निष्ठे परमसाधारण हे व्रत ऐश्वर्य आरोग्य प्राप्त कृपा करून श्री भगवंत निवेदले आदरे तरी भगवत भजनाशी अभेर केवी करावा साचार अभेरता त्याचे उत्तर मग होय निष्ठुर दासाते पहा उदरा लागी नीच सेवन करावे लागे जीवित्व अर्पण येथे किंचित पडता न्यून शोभिदारुण सेवकाते आणि आपली जी का कांता पती वचनाते अभिरिता मग तो कोपे ती वर्ता करी लत्ता प्रहाराते पै ऐसे विचारून मानसी हा तो स्वामी त्रैलोक्यवासी अमान्य होता त्याची या वचनासी तर न पाव केसिनी पावला म्हणून प्रातोबद्ध हस्ती विन्मुख न व्हावे भगवंती हेची सांगणे पडतो पुढती श्रोत्यांप्रती आदरे स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराण जे संमत मनोहर सुत विरचित दशमध्याय गुढ हा राधे कृष्ण.